तुझ बिन काही स्थिर नाही ऐसे नाही, कडो आले बहुतारिती पांडुरंग माझे चित्ती, मोकलोनी आस झालो सर्व भावी दास, कडो आले बहुतारिती पांडुरंग माझे चित्ती, तुगा म्हणे तुझी खरा एरवा उदा पसारा, तुका म्हणे तुझी खरा एरवा उदा पसारा, कडो आले बहुतारिती पांडुरंग माझे चित्ती, पांडुरंगा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपलिया, सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्तांची, पंडित वाचक पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवणे, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो
तुझवीण काही स्थिर राही ऐसी नाही. कळो आले बहुतारिती पांडुरंग माझे चित्ती. सर्वांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा करुणा या प्रकरणातील असणारा गोड चिंतनीय असा अभंग भगवान श्री ज्ञानोबा यांच्या समोर, श्री संत सावता महाराज असतील, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या समोर आणि माझ्या परम सद्गुरु पूज्य माऊली महाराज यांच्या समोर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक सज्जनांच्या समोर कीर्तन या माध्यमातून सेवा करावी म्हणून अभंग जगद्गुरूंचा घेतला. विठ्ठल अभंग करुणा या प्रकरणातील आहे. करुणा, देवाकडे करुणा भाकायची आणि करुणा हे प्रकरण आहे. 444 अभंग करुणा प्रकरणात आहे. स्थिती पर, नाम पर, उपदेश पर. सगळ्यात मोठं प्रकरण जर कोणतं असेल तर उपदेश पर. 1000 जवळजवळ 80 अभंग उपदेश पर प्रकरणात आहे. आता हे मामासाहेबांचा जो गाथा आहे ना त्याच्यातले हे बोलतोय. या अभंगाचा क्रमांक 551 1847 क्रमांकाचा अभंग आहे मामासाहेबांच्या गाथ्यामध्ये. आणि असं हे करुणाकर प्रकरण आहे. भगवंताकडे करुणा या अभंगामध्ये महाराज देवाशी बोलतात आहे. कशासाठी कीर्तन, काय बरं याचं निमित्त आहे माहित सर्वांनाच आहे, पण मला तर सांगावं लागेल. हा काही सप्ताह नाहीये, वर्ष श्राद्ध आहे. कोणाचं? वैकुंठवासी हरिभक्तपरायण गोपीनाथ बाबा नामदेव पवार यांच्या जाण्याच्या निमित्ताने बरोबर आज त्यांना तिथीनुसार 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. दर महिन्याला श्राद्ध जर करत असाल, प्रत्येक महिन्याला श्राद्ध करावं लागतं आणि बरोबर 12वं श्राद्ध जेव्हा येतं तेव्हा त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध. आता आज पिंडदान केला असेल भूदेवांनी, कुणाचा गोत्राचा उच्चार. आज काय होईल माहितीये का? आपला संबंध 3 पिढ्यांचा असतो. वडील असतील तर आजोबा पंजोबा खापर पंजोबा, आणि वडील नसतील तर वडील आजोबा आणि पंजोबा. 7 पिढ्या. 7 पिढ्यांशी काही घेणं देणं नाही आपलं. आता बाबांच्या पश्चात जे मुलं आहेत 2 हरिभक्तपरायण चंद्रभान पवार दिंडीमध्ये पण असतात आणि सूर्यभान दादा ते मळा सांभाळतात आणि हे त्र्यंबकला येतात, पंढरपूरला येतात. सूर्यभान भाऊ असतील, चंद्रभान भाऊ असतील. बहीण आहे त्यांना मंगलाताई ना, हा. आणि आई साहेब आहे वाल्याबाई. बाबांना भाऊ आहे, 5 भावांची जोड होती. 2 गेले, 3 राहिले. हरिभक्तपरायण आहेत का बाबा सगळे? कारभारी बाबा असतील, शिवाजी बाबा असतील, हनुमंत बाबा असतील आणि त्यांचे पुतणे सदाशिव बाबूराव ते पण पुतणे आणि सर्व नातू पंतू सुना. आता यांचंच नाव घेतलं म्हणजे असं नाही, सर्व भाऊबंद असतील, सर्व परिवारातील सगळ्या सदस्यांच्या वतीने आणि आपला हा कार्यक्रम आहे. परिसरातील सर्व भजनी मंडळ, कोणाकोणाचे नाव घेऊ? सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहे. भगवान दादा वाहेगावून आले. मंडलिक समोर ठोंबरे बाबा आहे. महात्माजी, आम्ही त्यांना महात्माजी म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज हे वाकीचे, तिथून राजेश महाराज शिरसाट ते आले. ट्रॅक्टरचे चक्रधारी सगळी मंडळी, आता महाराज मंडळी सर्व. अंकुश दादा, सागर भाऊंना फोन लावला तरी ड्युटी सोडून आले का करून आले, पण आले. साठे महाराज आले. नवनाथ दादा आहे, अंबादास भाऊ दिंडीचे चालक मालक सर्व आणि ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे सर्व गुरुजन, वादक, चोपदार, सुंदर आणि ह्या सगळ्यांच्या संगतीमध्ये आणि तुम्ही सर्व उपस्थित सगळ्यांच्या संगतीमध्ये हा कार्यक्रमाचा योग आहे. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, फक्त मीच थोडा कनिष्ठ आहे. असो, वामन दादा पण आले, कोतवाल, पानसरे. हो, आम्ही आता वारी करून आलो रामेश्वर वगैरे, तिथे पण भेटले मला. आपण कुठे भेटलो? कन्याकुमारीला. आम्ही सूर्योदय पाहत होतो बरं का. सकाळी 5 वाजेपासून लोक तिथे गर्दी करतात. 2दा त्यांची पानसरे दादांची भेट झाली, फोटो पण काढले आणि टाकले. सांगायचा मुद्दा, अशा या सगळ्यांच्या संगतीमध्ये पाहुणे मंडळी असतील, सर्व नाते गोते इष्ट मित्र सगळ्यांच्या संगतीमध्ये हा बाबांच्या जाण्याने फार मोठा दिव्य भव्य असा कार्यक्रम आहे. सप्ताहाचं सुद्धा वातावरण असं नसतं. एवढं वातावरण एका दिवसासाठी निर्माण केलंय.
म्हणून या परिवाराला खूप धन्यवाद द्यावे असं वाटतात. या कुटुंबातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ आता त्यांचे काका असतील किंवा बाबा असतील यांच्या पुण्याने हा परिवार आणि विकास करत आहे. एवढा मोठा कार्यक्रम आई वडिलांचं जे ऋण आहे 5 अनेकांचे ऋण घेऊन आम्ही आणि जगत असतो. पहिल्यांदा आपल्या आईचं ऋण आहे, आई वडिलांचं सगळ्यात मोठं ऋण आहे. नंतर गुरुजनांचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, नातेवाईकांचं ऋण आहे, गावाचं ऋण आहे, परिसराचं ऋण आहे. पण नाही, ऋषींचं ऋण, देवाचं ऋण, संतांचं ऋण. मग हे ऋण म्हणजे कर्ज फेडायचंय तुम्हाला मला. नैतिकता सांभाळायची, सामाजिकता सांभाळायची. समाज प्रत्येक व्यक्ती जेव्हा मोठा होतो ना बालपणापासून तर त्या पदापर्यंत जे काही असेल ते तो एकटा होत नसतो. त्याच्या मागे अनेकांचे आशीर्वाद, अनेकांचं सहकार्य असतं. सगळ्यात मोठं सहकार्य जर कोणाचं असेल तर आपल्या वडिलांचं आईचं असतं, गुरुजनांचं असतं. एकाएकी माणूस मोठा होत नाही, मोठा होण्यासाठी अनेकांचे सहभाग आहे. पण आई गेली, वडील गेले, त्यांच्या पश्चात जे आपण आहोत ना तर त्यांच्या सद्गतीसाठी काही कृत्य करायचे शास्त्राने सांगितले. आणि त्यांना सद्गती मिळावी, अधोगतीला जाऊ नये एवढ्यासाठी हा कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भजन असेल, कीर्तन असेल, पिंडदान असेल, श्राद्ध असेल, तर्पण असेल, अनेक दान. समोर ठोंबरे बाबा बसले, गरुड पुराण. हा महाराज तुमचं नाव? दिलीप महाराज बरं का. आणि कोणी राहून गेलं तर काही राग मानू नका बरं का. मला आता एवढा परिचय नाही, पण असो या सगळ्या गरुड पुराणाचं वाचन आपण नेहमी करतो. गरुड पुराणामध्ये व्यक्ती जाते केव्हा? 13व्या दिवसापासून यमप्रवास आहे, यमलोकीचा. मग कसे जातात? 247 योजन रोजचा प्रवास आहे. आता 1 योजन म्हणजे किती वादाचा मुद्दा आहे. 8 किलोमीटर किंवा असं आहे, कोणी म्हणतं 8 किलोमीटर म्हणजे 1 योजन. या मेलेल्या व्यक्तीला आता मग एकाने प्रश्न विचारला, ज्याला तुम्ही म्हणता त्याचा प्रवास सुरू झालाय तो तर आम्ही आत्ता जाळला, अग्नीमध्ये काय केलं आपण? मग गेला कोण? देहाचे 3 प्रकार, समोर सर्व विचार सागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी सगळे जाणणारी मंडळी. आणि मीच फक्त छोट आहे, माझा काही अभ्यास नाही आणि मी काही मोठा कीर्तनकार पण नाही. पण तुमच्या संगतीमध्ये राहिलो, थोडंफार बोलायला लागलो. माझ्याकडे तुम्ही कोणत्याच दृष्टिकोनातून पाहू नका. ना तरी बालक बोबडा बोली या न्यायाने बघा. ना विद्वत्ता, ना भक्ती, ना चिंतन, काहीच नाहीये. पण जेव्हा तुम्ही संगतीमध्ये राहतात ना, या संगतीचा एवढा मोठा परिणाम होतो. ज्या वातावरणामध्ये तुमचं बालपण गेलो, त्या संतांच्या संगतीमध्ये आपण राहतो, त्यांचा काही ना काही गुण व्यक्तीवर येत असतो. श्रोते सुद्धा फार उच्च असे लेवलचे असतात. सर समोर बसले, दिंडीचा सर्व आभार त्यांच्याचकडे असतं पंढरपूरचा. असो सगळ्यांच्या संगती आणि त्या संगतीचा माझा हा परिणाम आहे. तसा मी थोडा भाग्यवान आहे. मला जे गुरु लाभले ते सुद्धा ब्राह्मणच होते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आणि माझ्या मस्तकावर. असो एवढं वाकडं बोलण्याचा प्रयत्न करतो. गरुड पुराणामध्ये असा उल्लेख आला की 13व्या दिवसा मग एक म्हटलं का हो, जाणारा जो होता शरीराचे 3 प्रकार सांगितले, लिंग शरीर, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर. तसं स्थूल देह हा बी एक देहच आहे. स्थूल देह, कारण देह आणि सूक्ष्म. मग जो आपण जाळला ना अग्नीमध्ये तो स्थूल देह जाळला, पण जो सूक्ष्म होता त्या सूक्ष्म देहाला घेऊन यमाचे दूत प्रवास करतात. एवढा मोठा प्रवास आहे. कसे गेले? मग गेल्यानंतर खालच्यांनी काय करावं तर दान सांगितले. वस्त्राचं दान, भांड्यांचं दान, तिलाचं दान, भूमिदान, गोदान हे सगळे सांगितले. वस्त्रदान आहे, सप्तधान्यांचं दान आहे, अशी अनंत दान सांगितले. पिंड दान सांगितलं. तसा एक अभंग आहे, पिंड पदावरी दिला आपुली करी माझे झाले
तुकाराम महाराजांचा अभंग आहे, 3च अभंग आहे गाथेमध्ये, 550, 51, 52 हा 552 क्रमांकाचा अभंग आहे. काल शिवरात्री गेली बघा. तुम्ही विश्वनाथ हा त्याच प्रकरणातला अभंग आहे. काशीला कापडी चालले तेव्हा तुकोबाराय त्यांना पत्र लिहितात, ते 3 अभंग आहे. पहिला अभंग परिसो माते हा पहिला अभंग आहे. दुसरा तुम्ही विश्वनाथ, आणि तिसरा पिंड पदावरी दिला आपली करी. महाराज म्हणतात की मी माझा पिंड पदावर दिला. आता ते पद कोणतं, पिंड कोणता आणि दिला कसा, तो आता माझा विषय आताचा नाहीये. योग्य वेळी तेव्हा त्याच्यावर पण आपण बोलू. पिंड, पण आता आम्ही पण पिंडच पाडले ना. कशाचे पिंड पाडले, तांदूळ शिजवला, भात केला आणि भाताचे गोल 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 गोळे केले आणि दर्भावरती तो पिंड ठेवायचा. कसा ठेवायचा, कृती आहे, तो सुद्धा असाच ठेवायचा. पाणी असंच द्यायचं दर्भातात. हे सगळं उलटा अंगठ्याने पाणी दिलं जातं इथे. परंतु जर पवित्र पूजा असेल तर पाणी असं सोडावं लागतं. कृष्णार्पणमस्तु, सोडा पाणी, पाणी सोडायचं असं. पण जर का पितृ तर्पण करायचं असेल तर अंगठ्याने पाणी सोडावं लागतं. पिंड दर्भावरच ठेवावा लागतो. पांडवांचं कौरवांचं युद्ध झालं, सर्व संपलं, कोणी शिल्लक नाहीये, फक्त धर्मराजे पांडव शिल्लक आहे. सगळ्यांना सद्गती मिळण्यासाठी गयला त्या ठिकाणी श्राद्ध. पण तिथे युक्तिवाद असा झाला की पिंड दर्भावर ठेवायचा का खाली ठेवायचा. पिंड जेव्हा भीष्माचार्यांचा नंबर आला, प्रत्येकाच्या कुळाचा नावाचा उच्चार केला की तो हात, भीष्माचार्यांचा हात वरती आला गंगेमधून, बरं का, गंगापुत्र होते. पिंड द्यावा तेवढ्यात हात वरती आला, आमच्या हातात द्या. पण तिथे काही विद्वान आणि भूदेव होते, पिंड हातावर देऊ नका, तर तो दर्भावर ठेवा. आणि म्हणून आपण ते गोडे करतो. पण हे लौकिक व्यवहारातली झाली. पण तुकोबाराय म्हणतात की पिंड या देहाला सुद्धा काय म्हणतात, पिंडच म्हणतात. हाही कसा बनतो, भागवत ऐकावं लागेल. भागवतामध्ये त्याची उत्पत्ती कशी झाली, पहिल्या महिन्यात काय, दुसऱ्यात काय, तिसऱ्यात काय, चौथ्यात, 5व्यात, 6व्या, 8व्यात, 9व्यात काय, गर्भधारणा कशी होते, गर्भ कसा वाढतो, हा सुद्धा पिंडे पिंडे मतीर. जे पिंड, पिंड म्हणजे ते हो, जे पिंडात आहे ना तेच ब्रह्मांडात आहे, आणि जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. विठ्ठल विठ्ठल ध्यान करता की नाही, परमार्थाची पुढची स्टेप आहे बरं का, ध्यान करायचं. हरिपाठ म्हणणं, कथा ऐकणं, हे बरोबर आहे सर्व, पण ध्यान करा. ध्यानामध्ये केंद्रित व्हा, एकाग्र. आणि जेव्हा आपण ध्यान करू ना, ध्यानामध्ये गती निर्माण होत असते. बाहेर पाहायचं, पण किती दिवस पाहायचं आणि किती वेळ पाहायचं याचं पण टेक्निक आहे. 50, 60, 70, 60 वर्षापर्यंत बाहेर पाहिलं. आता मध्ये चला, आत चला. तीर्थयात्रा करून आलो किंवा आपण सर्व पारमार्थिक लोक, आता मी पण 1-2-3 धाम झाले, आमचे पण 4 धाम झाले, ज्योतिर्लिंग झाले, सगळं झालं. अख्खा भारत आम्ही फिरून आलो. जितका माणूस फिरेल ना, थकल्याशिवाय स्थिर होत नाही. गती, जीवनामध्ये गती आवश्यक आहे, पण गती बरोबर थोडी स्थिरता पण आवश्यक आहे. ज्ञानोबारांची गोबी मला पाठ नाही, भिंगरी असते, भिंगरी अशी फिरवली ती, भोरा म्हणा, भिंगरी म्हणा, फिरताना गतिमान फिरते. पण जे जे गतिमान आहे त्या प्रत्येक गतिमानाला स्थिरतेचा आधार आहे. कशावर फिरते, भोरा कशावर फिरतो, जमिनीवर फिरतो. एक स्थिर पाहिजे आणि दुसरं गतिमान पाहिजे. दोन्ही गतिमान असेल तर फिरू शकत नाही. म्हणून भोवरा, भिंगरी गतिमान आहे, पण त्याला स्थिर भूमीचा आधार आहे. विठ्ठल विठ्ठल. गीतेमध्ये भगवान एक श्लोक सांगतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप. मला फक्त गतीवर बोलायचं. गतीर भरता हा कोणाचा भरता आहे, भरता म्हणजे पती, भरता म्हणजे स्वामी, भरता म्हणजे नवरा. गती कोणाचा आहे, या प्रकृतीचा. गती, जे जे गतिमान या जगामध्ये आहे ना, त्या गती. आता बघा, प्रपंचाचं स्वरूपच गतिमान असेल. 15वा अध्याय बघा, ऊर्ध्वमूल मदशाखम. हा कसा प्रपंच आहे, हा खाली विस्तारलाय, याचे मूळावरती. एकाचं म्हणणं आहे की हा संसार वृक्ष तोडणं मोठा कठीण आहे, पण विद्वान वेदांती म्हणतात की एका क्षणाचं काम आहे फक्त. वेदांताचा आपण जेव्हा अभ्यास करू ना, तेव्हा याला छेदना अगदी, कारण हा मुळात कसा आहे,
कोण सांगेल? दुःख बांधवाडी ज्ञानोबांनी विचारलं कसा आहे संसार? लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा लटिका म्हणजे प्रपंचाचं जे रूप आहे ते लटक आहे, पण ते लटक होण्यासाठी वेदांत पाहावं लागेल. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, गतीन भरता प्रभू. या सगळ्या जगाचं परिवर्तन होणं याचा स्वभाव आहे, पण जेवढं गतिमान आहे ना त्याचा मी भरता आहे, मी प्रभू आहे. प्रभू हे पद वापरलं आणि त्या प्रभू पदावरचं व्याख्यान ज्ञानोबाराय करतात. उभ्या सगळ्यांच्या पाठ्यांना बोलविल्या वेद बोले म्या चालेल्या वगैरे. पर्वती बैस कान संडावी पृथ्व्या भूते वहावी ही आज्ञा माझी. गती क्षणाक्षणाला हा बदलणारा आहे आणि मग जे जे जाणार आहे ना त्या सगळ्यांना गती अधोगती. मुद्दा एवढाच होता की या गेलेल्यांच्या पश्चात आपलं कर्तव्य काय. का सोम सूर्य ग्रहणे येवोनी करविती पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. मी हे सांगत होतो ध्यान करा आत चला. पिंडात काय ब्रह्मांड हा विषय चालला होता. आत जेव्हा आपण मी हे अख्खं भारत फिरून आलो आपण, पण पाहिल्याशिवाय जग कळत नाही. मग एका ठिकाणी स्थिर व्हा आणि स्थिर झालं तर आत जा आत जा. म्हणजे ब्रह्मांडात होतं ते तुम्हाला पिंडामध्ये दिसतं. म्हणून पिंड हा ही पिंडच आहे, पण महाराज म्हणतात आम्ही तो पदावर दिला. पण या ठिकाणी आतमध्ये जेव्हा सगळं ब्रह्मांड पाहायचं असेल तर त्याच्यासाठी ध्यान करावं लागेल. आणि अशा या ध्यानाची जी गती आहे, हो महाराज पिंडाचा विचार करतात. आपण पिंडदान करावं. ज्या मेलेल्या व्यक्तीच्या बद्दल सद्गती प्राप्त व्हावी हे खालच्यांचं कृत्य आहे. कारण हे मेलेल्या लोकांनी आपल्याला काय काय दिलं आहे. का त्यांची जबाबदारी आपली जबाबदारी की त्यांच्या सद्गतीसाठी कथा कीर्तन भजन पूजन तीर्थयात्रा प्रयागला जा कुठे जा पिंडदान करा तर्पण करा. का तर यांनी आपल्याला काय दिलं आई वडिलांनी. तर आई वडिलांनी सगळ्यात पहिल्यांदा जर दिला असेल तर शेती देऊन गेले. का घेऊन गेले? घेऊन घ्या म्हणे भाऊ. 7 बाऱ्यावरती नाव आजोबाचं होतं. आजोबा म्हणे माझी जमीन आहे माझी शेती आहे म्हणत म्हणत जीव सोडून दिला. ते गेले बाबाला कंस लागला. त्यांच्या मुलांना नाव ऑटोमॅटिक लागली. हे बी म्हणत होते आपले वडील म्हणत गेले आमची जमीन आहे आमचा मळा आहे आमचं घर आहे. बर म्हणता म्हणता हे तर जाऊ द्या तेही गेले. बाबांना आता कंस लागेल की नाही? लागला नाही अजून. गोपीनाथ बाबांना कंस लागेल. आणि नंतर मग चंद्रभान महाराज सूर्यभान महाराज. आता ताईचं मी सांगू शकत नाही. ताई जर मोठ्या मनाच्या असेल तर बरं भाऊ ठीक आहे काही हरकत नाही. गंमत आहे बरं. आणि मग यांचं नाव लागलं 7 बाऱ्यावरती. आता हे म्हणतील आमची जमीन आहे आमचं क्षेत्र आहे आमचं क्षेत्र आहे. मोठे मोठे राजे गेले तेही या भूमीला आमची भूमी आमची गेला
आपण हे आपलं असं समजत गेलो, पण हे सगळे जाणारे, पण जे जे गेले ते खालीच टाकून गेले. सांगायचा मुद्दा, जमीन भेटली, घरं भेटली, पैसा असेल तोही सोडून गेले बाबा. अजून काय रंगरूप देऊन गेले आपल्याला. वडिलांसारखा मुलगा, आई, एक तर मुलगी आईवर किंवा बापावर रंगरूप दिला. अजून काय दिलं? आजार देऊन गेले. डायबिटीस घेऊन जा. अनुवंशिक आजार सांगतात डॉक्टर लोक. म्हणे भाऊ मला दमा होता, तू घेऊन घे. अरे दमा नको द्या, शेती द्या, पैसे द्या, कॅश द्या, दमा देऊ नका. म्हणजे दमा दमानं मी दमा पण देणार, तुम्हाला मी सर्व देणार आहे. मी माझ्याजवळ काही ठेवणार नाही दादा. दम पण दिला, म्हणजे श्वासाचा विकार दिला. डायबिटीस दिलं, त्याचे मोठे मोठे आजार. अजून काय दिलं? मरताना दवाखान्यात टाकलं होतं. मला घरी घेऊन चला, घरी घेऊन चला. घरी आलं कशासाठी? घर पाहायचं होतं. घर पाहायला जीव गेला. पण जाताना म्हणे मुलाला बोलवा. एक तर आपण मुलाला बोलवतो किंवा मुलीला बोलवतो, जे जे प्रिय असतील आपल्याला प्रिय कोण? चंद्रभान, सूर्यभान. नावं खूप सुंदर आहे बरं. आता आमच्याकडे बी नावं आता थोडेसे चालू आहे नावं ठेवायचं. निवृत्ती, ज्ञानदेव अशी नावं ठेवा. का? आम्ही मरताना सुद्धा देवाचं नाव येईल की नाही येईल सांगू शकत नाही, पण मुलांचं नाव नक्की आपल्या तोंडात येतं. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका अशी नावं ठेवले तर आपलं कल्याण होईल. मग मरताना आम्ही त्यांना पाहिलं, त्यांची आठवण केली, त्यांच्याकडे पाहत पाहत आपला प्राण गेला. मग ते गेल्यानंतर आपली जबाबदारी काय आहे की नाही? ते आपल्याला सोडतील का? का रे मी तुम्हाला शेती दिली, हे दिलं, आणि माझ्या 13व्याला किंवा वर्ष श्राद्ध किंवा दर महिन्याचं श्राद्ध तुम्ही करत नाही. या जीवाचा प्रवास आहे. प्रत्येक महिन्याच्या तिथीला ते यमदूत म्हणतात की तुम्ही बाबा काही खायचं तर खाऊन घ्या. बाबा म्हणतात भाऊ मी तर असं काही गर्दीत आलो, मी तर काहीच आणलं नाही डबा. अरे मग बाबा खाली पाहतात. अरे चंद्रभान टाका भाऊ खाली काहीतरी. अग्निमुखी हवन, अग्नीमध्ये घास टाका, कावड्याला टाका. एखादी श्राद्धाला बाबा बोलवा आणि त्यांना पात्रभर जेवण द्या. अग्नीमध्ये टाकलं तर मला मिळेल, कावड्याला दिलं तर मला मिळेल. गोरगरिबांना अन्नदान करा. अग्निमुखी हवन, न कर्ण देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे सिद्ध द्यायचं असतं बघा. अग्नीमध्ये टाकलं का आणि मग बाबा खाली पाहतात. महिन्याचं कोणी घालतं का? कोणी घालत नाही. आणि मग ते यमदूत म्हणतात झालं? काही झालं नाही. हा आत्मा सूक्ष्मपणे दारात येतो आणि आशेनं पाहतो का रे अरे तुम्हाला मी जमिनी दिल्या होत्या, अरे मी काबाड कष्ट केले. आई म्हणते पोटात सांभाळल्यापासून कष्ट केले. आमची हाडं बघा बाबांकडे, हाडं आमचे दुखतात. 40 वर्ष कष्ट केले आणि तुम्ही मला गोडाभराने टाकू नये. पहिला महिना गेला, दुसरा गेला, चौथा गेला. बाबा संयम ठेवतात आहे का रे अरे. आणि मग बाबाला म्हणजे आपली ही गोष्ट करत नाही बरं. मी आपल्या गोपीनाथ बाबांची गोष्टच करत नाही, कारण आपण सर्व करतोय. जे जे करत नाही त्यांचा हा विषय चाललेला आहे. आणि मग पितरांना वाटतं अरे उपाशी चालतोय मी, काहीच तुम्हाला दया येत नाही. मग ते शाप देतात. त्याला म्हणतात सगळे पूर्वज आपले कटकट दात खातात, क्लेश वाटत. अरे असं करू नका रे. वंशी दुराचारी पुत्र झाला. आपला परिवार, आपला हा परिसर शास्त्र जाणतो. जे जे गरुड पुराण ऐकतात, वाचतात, त्यांना कळतं. आणि जे जे कळतं आपण ते संत. हा नाशिक जिल्हा आहे आपला. हो. आणि अशा या
पवित्र, हा सर्व परिसरच पवित्र आहे. सर्व शास्त्र पुराण जाणल्यामुळे आपण हे सगळे कृत्य करतोय, वेळेवर सर्व करतोय. जर का मग त्या पितरांचा शाप मिळाला तर त्याला म्हणतात पितृशाप. आणि जर का शाप मिळाला मग देव सुद्धा आपलं चांगलं करू शकत नाही. एकदा देव तुम्हाला माफ करेल. संतही दयाळू आहे, तेही म्हणतात ठीक आहे बाबा नाही घेत का, पण देव दयाळू आहे, संत दयाळू आहे, पण आपलेच आई वडील पूर्वज मेलेले आपल्याला सोडणार नाही का? त्यांचं खाताय ना आपण, जमीन त्यांची, घर त्यांचं, पैसा त्यांचं, रंगरूप त्यांचं, मग सगळं त्यांचं घेऊन बसलंय. हो, मग त्यांचा उद्धार करणं कोणाचं काम आहे? आपलंच काम आहे. ते म्हणतात की आम्ही शाप देतो आणि पितृ तुका म्हणे पितर. आणि जर का ते आनंदित झाले आणि त्यांनी जर मरताना म्हणा किंवा अशीचे कृत्य आपण करतो, जर का त्यांचा आशीर्वाद मिळाला, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तर ते आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तयानारा. जा तुझं कल्याण हो. मेलेली आई वडील असतील, जाणारा प्रत्येक घरातला जीव जर समाधानानं जर त्याचा मृत्यू झाला ना, भाऊ सुखाने राहा बरं, भांडण करू नका, एकमेकाच्या घरी जा. आमचे वडील जेव्हा गेले ना, सांगू नये पण आता विषय म्हणून सांगतो. 2 भाऊ आहे आम्ही, दोघांना बोलवलं, त्यांच्या पत्न्यांना बोलवलं, व्यवस्थित राहा, कोणाकोणाला फोन लावायचे हे पण सांगितलं. 10 वाजता 11-12 पर्यंत बोलले आणि नंतर त्यांचं बोलणं बंद झालं. 3 झाले, 4 झाले, 5 झाले, 8, 9, 9:30 म्हटलं आज आमचे दादा काही राहत नाही. भजनी मंडळाला बोलून घेतलं, टाळ मृदुंग आला, टाळ ठेवले, मृदुंग ठेवले आणि महाराज मंडळी आली, बसली आणि तेवढ्यात त्यांची जाण्याची वेळ झाली. 9:45. अहो 7-10 तासापासून सरळ हात आहे, बॉडी सरळ एकदम, पण जाण्याच्या 2-4 सेकंद अगोदर काय केलं असेल त्यांनी? दोन्ही हात घेतले आणि असे हळूहळू हळूहळू छाती जवळ नेले. आता मला आज भी प्रश्न पडतो की नमस्कार कोणाला केला? मरणाऱ्या व्यक्तीने एकतर त्याला काळ दिसतो किंवा विष्णुदूत दिसतात किंवा भक्त दिसतात. मरणाऱ्याला काळ दिसतो बरं का, तो काळ येतो कसा आणि दिसतो कसा त्याचं बी वर्णन तुकोबाराय करतात. दड 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 दुड 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 पळ सुटला कडी काळा बापुडे अरे. कसा येतो तो? दड 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 दड, हा आवाज आहे बरं त्याचा. दुड 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 दुड, दड 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 कोणासाठी? पाप्यांसाठी. आणि दुडदुडू भक्तासाठी. आता भक्तासाठी पण काळच येणार आहे. भक्ताला, संतांना, सगळ्यांना नेणारा काळच आहे. जगा काळ खाय, जगा काळ खाय, जगाला खाणारा काळ त्याला नमस्कार का थोडे. एवढंच सांगायचं आहे की मग मरताना जर सुखानं मरण झालं तर सगळ्यांचं कल्याण होतं. आमची आई म्हणायची स्वर्गी गेलं आणि बेईमान झालं. आपलेच बाप, आपलेच वडील आपल्याला सोडणार नाही का? असो असा हा सुंदर प्रकारचा योग आहे. अभंगाची भूमिका जर या ठिकाणी पाहायची ठरवली आपण, महाराज अभंगावर कधी येता का? चालतात फिरताय कुठे? आम्ही येडे का? असं तुम्ही म्हणाल मला. अभंगाची भूमिका अशी तुकोबाराय
आपल्या जीवनामध्ये 42 वर्षाचा काळ, 41 वर्ष काहीतरी महिन्यावरती महाराज विचार करतात, देवाशी बोलतात, कधी कधी स्वतःशी बोलतात. जगाकडे बघितलं, परमार्थ करताना स्टेप बाय स्टेप आपण जसं पुढे जातो ना, अभ्यास करता 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 मग पुढच्या अभ्यास ज्ञानेश्वरी झाली, मग त्याच्या पुढचा अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, विचारसागर असे मोठे मोठे ग्रंथ वाचणारे वाचतात. विचार करण्यासाठी विचारसागर. आणि तिथे मग 3च गोष्टी महत्वाच्या सांगितल्या, जीव, जगत आणि जगदीश विठ्ठल विठ्ठल. आता आपण अभंगाची भूमिका पाहते, प्रवेश अजून केलेला नाही. आतापर्यंत नमनाला गळाभर तेल वापरलं. भूमिका, प्रवेश करतानाचा हा विषय चाललाय. 3च प्रश्न जगामध्ये महत्वाचे. मी कोण आहे, देहाचं स्वरूप काय, कशाचा बनला, कुठून आला, याच्या संबंधी जो विचार करणं म्हणजेच पिंडाचा विचार करणं. मी कोण आहे याचीच मला अजून ओळख नाहीये. मग विचार सागरामध्ये मी कोण, मी जिथे आलो ते हे जग, मग हे जग कसं निर्माण झालं, कोणी केलं, चालला का नाही विचार वाढत, कोणी केलं, देवाने. बरं, केलं तर केलं देव एक काम, आणि ज्याने केलं त्याचा विचार, म्हणजे देवाचा विचार, जगाचा विचार आणि जीवाचा विचार. 3च प्रश्न विचार सागरामध्ये, आणि त्याच्या संबंधी हा विचार चालू आहे. मग वृत्ती, प्रवृत्ती, बरेच गोष्टी. जीव, मी कोण, म्हणजे मी प्रभाकर आहे. मी म्हणजे हे का, देह म्हणजे मी का, इंद्रिय म्हणजे मी का, मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे हा सगळा संघाताचा विचार करण्यात आला. हो, पण जग, ज्यानं हे मला, आता देव एकटा आहे का दोन आहे, 1 2 3 10 33 कोटी बरेच आपण, पण देव एकच आहे. आपला तो एक देव एक आहे, पण एकटा परमात्मा एकटाच आहे, करमत नाही. मग त्याला असं वाटलं देवाला, आता एकटं राहून काही, अनेकांना एकटे, आता तुम्ही एकटे का दुकटे, हो वा, पण जे एकटे आहे ना त्यांना असं वाटतं आपण 2 होऊन जाऊ, आपण चतुर्भुजून जाऊ. अशा गुदगुल्या पाहताना किती गुदगुल्या बघा, नुसत्या लग्नाचं नाव काढलं तरी गुदगुल्या होतं बरं का, मला पण व्हायच्या. प्रत्येकाला लग्न, नुसतं वडिलांनी सांगितलं भाऊ मुलगी पाहायला चालता का, लगेच तयार, गाडी वगैरे. लग्नाचा विचार आला की आनंद होतो. कोणालाच वाटत नाही एकटं राहावं, पण ज्याला वाटतं ना एकटं राहावं त्याच्यावर देवाची कृपा आहे. ब्रह्मचर्य राहणं देवाचा प्रसाद आहे. नर्मदा परिक्रमाला आमचे वामन बाबा गेले, अजून कोणीतरी गेलं, काल आले ते. असं सांगतात, आता कोण कोण जाणार आहे, हा कोतवाल साहेब जाणार आहे, शेडके सर 2 जाणार आहे, पती पत्नी, ते पती पत्नी, मग तुम्ही पण चला, दोघांनी जायचंय. तुम्ही झाले 4 जरी निघाले म्हणे, परंतु चालताना एकटा चालतो म्हणे. 2 मित्र निघाले तरी नर्मदा परिक्रमेला, ती नर्मदा मैया काही सोबत चालू देत नाही. मतभेद होईल, काहीतरी होईल, हे काय चालता बरं का, खूप स्पीड आहे यांचा. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा आम्ही केला. सांगता असं की 4 जण निघाले, मित्र जीवा भावाचे, पण ते नर्मदा मैया म्हणते भाऊ एकटा चला. आता एका बांगडी घातलेल्या स्त्रीला सुद्धा भागवतामध्ये गुरु केलं बरं का, तिकडे मला जायचं नाहीये. अहो 5 बांगड्या हातात आहे, आवाज करतील, 4 ठेवल्या आवाज करतील, अजून 1 काढले का बाईने, 3 ठेवल्या आवाज आला, 2 ठेवल्या आवाज, आणि मग त्या बाईने अजून 1 ती बांगडी काढून टाकली. एकच बांगडी आणि ती कांडत होती. हो, आणि अवधूत तिथून जात होते. त्या बाईकडे बघितलं, 6 बांगड्या आवाज करतात, एकावर आली तेव्हा आवाज बंद झाला. म्हणजे आले आपण एकटे, जायचं पण एकटंच आहे. एकटा माणूस चिंतन करतो. आता ते एक सुभाषित आहे, ते माझं पाठ नाही, ते एकात काय दोनात काय. जास्त लोक जर असले तर एकमत होत नाही. थांबता का चालता नाही, चहा घेऊन घेऊ, कारण आश्रम भरपूर लागतात. अरे मला काही कर, थांबा हो, 1 म्हणतो थांबा, 3 म्हणतो थांबा, थांबा राहा जेव्हा, अशा अनेक कुठं. तुमचं आपलं काही जमणार नाही. आमचे राजेश भाऊ आहे ना, लय गरम आहे, चला तुम्ही साबुदाणा खाता का, सोडून दिलो आम्हाला त्यांनी. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा झाली आमची, आणि जळगावचा ग्रुप होता आमचा. आता त्यांनी मला पाहिलं, मी गेलो, नमस्कार एकदम, आणि काय विचारता, ते म्हणे साबुदाणा खाऊनच आहे म्हणे, मला अजिबात वेळ नाही, माझं मौन. आम्ही साबुदाण्यामध्ये घुसले आणि ते निघून गेले आम्हाला सोडून. सांगायचा मुद्दा, एकटंच चालायचंय. तसं देवाला वाटलं आता एकटं राहायचं,
एकोहम बहुश्याम, एकाला वाटलं बहु व्हावं, मग देवाने काय केलं, एकलेन कंठवे म्हणून येणे निर्माण केली 14 ही भुवने. मग सर्वच परमात्मा तो झाला. मग देवाने आपल्या अंशापासून एक अंश तयार केला, ती झाली माया. प्रकृती आणि पुरुष, ब्रह्म आणि माया. आणि त्या मायेला सांगितलं, त्या मायेचा संबंध घेतला आणि जगतरूपी बालक निर्माण झालं. विठ्ठल विठ्ठल. मग देवाने सर्वच नदी नाले जे काय असेल ते सर्व सप्तऋषी निर्माण झाली देवाच्या अंशापासून. मग आता सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, ब्रह्म विष्णू माहीत झाले. ब्रह्माला सांगितलं निर्माण करा सृष्टी, म्हणे कुठे करू, पृथ्वी तर घेऊन गेला एक राक्षस, मग नाकातून वर हातात फिरून निघाला वगैरे बराच विचार या ठिकाणी सांगितलं. पण देवाच्या अंशापासून एक स्त्री आणि पुरुषाची जोडी निघाली. ब्रह्मदेवाच्या एका अंगापासून 2 निघाले. देवाने अनंत सृष्टी निर्माण केली. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज 4 प्रकारच्या खाणी आहे. 84 लक्ष योनी आहे. सगळ्यांना निर्माण केलं पण समाधान होत नाही. आणि मग पुरुष आणि प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुषांना निर्माण केलं. सांगितलं प्रजा निर्माण करा. पण त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला काहीच करता येत नव्हतं. का नाही करतायत, त्यांना भावना नव्हत्या. मग मन दिलं त्यांना. सगळ्यात मोठं, सगळ्या इंद्रियात प्रधान इंद्रिय मन. इंद्रिय दिले, हात पाय कान, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय सर दिले. पण त्या 10 इंद्रियांचं एक बॉस मुनीम, तो म्हणजे मन. आणि मन दिलं हे जरी झालं, परंतु मग इंद्रिय दिले, मन दिलं, चित्त बुद्धी सर्व दिलं. पण देव म्हणतात की तुम्ही करा आता. म्हणे आमचं असं काहीच आम्हाला फिलिंग्स होत नाहीये. मग काय करायचं. मग देवाने काम नावाचा विकार आणि कामाला सांगितलं यांच्यामध्ये प्रविष्ट व्हा. आणि तो काम दोघांच्या मध्ये प्रवेश केला. बरं का, काम हा सुद्धा देवाचं रूप आहे बरं का. म्हणून पुरुषार्थांमध्ये 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम. काम शब्दाचे 2 अर्थ वेदांतामध्ये. काम म्हणजे इच्छा आणि काम म्हणजे विकार. ज्याच्याने संतती निर्माण होते त्याला म्हणतात तो काम विकार आहे. पण तो काम पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये दिला आणि त्यांना दोघांच्या बद्दल काय झालं, आकर्षण निर्माण झालं. मनाची निर्मिती झाली. काम म्हणजे इच्छा निर्माण झाली. तेच इच्छा हे कुमारी झाली. भगवंताला सुद्धा इच्छा भगवंताला पण झाली बरं का. सृष्टी निर्माण करावी ही इच्छा देवाची आणि तीच त्यांची कुमारी आहे. इच्छा म्हणजेच ही माया. माया कोणाच्या पोटी जन्माला आली, देवाच्या. मग ती काय झाली, मुलगी झाली. माया कोण आहे, ब्रह्माची मुलगी आहे. पण त्या मुलीशीच लग्न लावलं. अभंग का भारुड आहे, मला पाठ नाही. तिच्याशीच विवाह केला, तिच्यापासून जग निर्माण झालं. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत कर्म करण्याची प्रवृत्ती होत नाही. आणि ती इच्छा निर्माण झाली आणि मग त्यांनी जगतरूपी बालकाची निर्मिती झाली. मग चंद्र सूर्य काय ते असं सर्व निर्माण झालं. पण हे सगळं निर्माण झाल्यानंतर देवाला वाटलं योग्य वेळ आली की मग देव पालन करतो आणि योग्य वेळेपर्यंत पालन करतो. नंतर वाटते याला आता काय करायचं, आवरून घ्यायचं. महाप्रलय झाला की भगवान निर्माण केलेलं जग आपल्यामध्ये सामावून घेतो. देवाच्या पोटात काय आहे, ब्रह्मांड. कोणाला दाखवले, यशोदा मैयाला. माती खाल्ली, तुम्हाला सर्व माहिती सांगत नाही. माती खाल्ली असं सांगितलं. मोले सांगता ती माती खातो घे श्रीपती असं सांगितलं. कृष्णा तू माती खाल्ली, उघड तोंड. काळी घेतली आता उघड. लाकूड घेऊन हातात माती खातो कापूसत माती. अरे बाबा माती खाल्ली नाही आई, उघड. उघडलं. ब्रह्मांड. ब्रह्मांडे देखील नामा म्हणे वेडी झाली. देवाने ब्रह्मांड दाखवले. हा परमात्म्याच्या पोटात ब्रह्मांड आहे आणि असा हा परमात्मा सर्व जग आपल्यामध्ये सामावून घेतो. का हो म्हणे, निर्माण पण तोच करतो, सांभाळतो पण तोच आणि प्रलय पण तोच करतो. याला अध्यास, अध्यस्त, अध्यारोप असे 3 प्रकार सांगितले. कोणावर जग निर्माण होतं हे, या सगळ्या जगाचा बेस काय, भगवान. सोन्याचा गोळा होता, अलंकार झाले, हाऊस झाली अलंकाराचं. गेले दुकानावरती, म्हणे आता याचं पाणी करा. का हो, पहिल्यांदा आम्ही गोळा आणला होता तेव्हा पत्नी म्हणायची तुम्ही मला हे करा, ते करा, ते करा. मग हा गोळा घेऊन गेला कोण, पती. सोनार
दादा शेठ हा घ्या 1/2 किलोचा गोडा आणि हिला पिवडी करा. हिला म्हणजे तो म्हणे त्याच्या पत्नीकडे पाहून कोणाला सांगतो शेठला, या आमच्या पत्नीला पिवडी करा म्हणे. पिवडी करा म्हणजे जोडून नाही, पिवळ्या सगळ्या अलंकार धारण करा. मग तिला कानातलं नाकातलं सर्व करून दिलं. आणि योग असा आला की पाणी कमी झाला, शेती पिकत नाही आणि मग ते मोडायचा प्रसंग आला आणि ते सगळे दागिने घेऊन गेले. ज्याने बनवले होते त्याला सांगितलं हे आमचे दागिने मोडून टाका. म्हणे गरम करून घ्यायचा, गोडा करून आणा. म्हणे का हो तुम्हीच बनवले? पहिल्यांदा गोडा होता, नंतर अलंकार झाले, आता पुन्हा गोडा करा. पुन्हा गोडा झाला. गोळा होता तेव्हा पण सोनच होतं, अलंकार झाले तेव्हा पण सोनच आहे आणि पुन्हा त्या अलंकाराचं गोळा झाला तेव्हा पण सोनच आहे. सोनाराने नजर कशावर त्याची? सोन्यावरती. पण मधल्या काळामध्ये बाईची नजर कशावरती होती? अलंकारावरती होती. हे कानातलं नाकातलं वगैरे वगैरे. देव एकटा होता तेव्हा पण एकटाच होता आणि बहु झाला मग तो विखुरला गेला. प्रत्येकाच्या हृदयात कोण आहे? म्हशीमध्ये पण तोच आहे. सगळ्यात दूर तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा. सगळ्यांच्या हृदयात तो आहे. चालणारा, बोलणारा, हलणारा सर्व जगत त्याने नटलंय. हे विश्वची माझे वगैरे वगैरे. मग हे सर्वभूती पाही एक वासुदेव. हे सगळं जर तो असेल, मग तोच जर असेल तर आपली तशी नजर नाहीये ना. इथे आपली अडचण आहे. म्हणून विचारसागर वाचायचे. नुसतं विचारसागर वाचून होत नाही, तो समजण्यासाठी पण गुरु लागतो. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या सानिध्यात जावं लागतं. पण हे जरी झालं, विचारसागर बी झाला, अनुभूती आली तर त्याचं फल आहे. अनुभवही आले अंगा. या जगामध्ये देव आहे पण तो आम्हाला तो सापडला नाही किंवा तशी नजर नाही आमची. पण ही दृष्टी आहे ना. आता त्र्यंबक वारीला ते आमचे कदम माऊली होते, तुम्ही पण होते, त्यांनी सांगितलं सहज मी आंधळा गा याच्यावर बोला म्हणे. आणि टोमरे बाबा होते. तसा आता वृत्ती हे निवृत्त झाली. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे ते. मी माझे हरपले ठाई जेथीच्या ते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोनिक येथे. वृत्ती जेव्हा निवृत्त झाली, माझ्या दृष्टीमध्ये बदल झाला. जन आता मला जन दिसत नाही, जन न दिसे ते. काय झालं महाराज? हे दिसणार जग अदृश्य झालं. अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. काय अदृश्य झालं? जे अदृश्य होतं ना. अदृश्य कोण आहे? परमात्मा अदृश्य आहे. आणि दृश्य कोण आहे? जगत आहे. अदृश्य जे अदृश्य होतं म्हणजे जो परमात्मा होता तोच दृश्य झाला. म्हणजे काय झाला? जन तोच झाला. जनार्दन, जनता, जनार्दन. जो अदृश्य परमात्मा होता तोच दृश्य झाला. म्हणजे नटला नरनारी अवघा तोच व्यापून राहिला. दृश्य जे होते. पण हे मला ज्या दिवशी कळालं, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरूंच्या वचनाचा अनुभव आला आणि मी मग काय केलं? सुखे मी निजलो गा निज निराकार. निजायचंय बरं का. सुखे मी निजलो. मला कळालं एका क्षणाचं आहे बरं का. परमार्थ एका क्षणाचा आहे. मरण एका क्षणात, खून एका क्षणात, बलात्कार एका क्षणात, पण अनुभूती एका क्षणात. पण तो क्षणच अजून आला नाहीये. जन्म चालले आमची, अख्खा जन्म गेला, परमार्थ केला, पण तो क्षण अजून आलेला नाही. एका क्षणात. म्हणून ज्ञानोबा अभंगाच्या हरिपाठामध्ये एक क्षण देवाची द्वारी क्षणभरी. क्षणभरी म्हणजे आयुष्यभरी. आयुष्यभरी नाही, जन्म जन्मांतरापर्यंत उभं राहायचं. पण तो क्षण जे क्रांती होईल जीवनामध्ये, एका क्षणात क्रांती होती. तदेव लग्नम सुदिनं तदेवं ताराबलम विद्याबलम असं म्हणतं की नाही. वरती हात केले ब्राह्मणाने. लग्नाची तयारी 6 महिन्यापासून चालू आहे. आमच्या लोकवानाच्या मुलीचं लग्न आहे बरं का. या सर लग्नाला देतो आमंत्रण. आपलं काय करायचं, मीच येणार. अरे एवढे पाहुणे आले, तयारी चालली, सर्व झालं, टाळी लागली.
नवरी इथे होती इकडे आणि तो इकडे, इकडची तिकडे, तिकडची इकडे. काय झालं? पवार होती. काय सांगू महाले का? कुळ बदललं, गाव बदललं, सगळं बदल. एक क्षण विभक्त होता तो भक्त झाला. विठ्ठल विठ्ठल. सर्व अनुभूती येत नाही, पण महाराज देवाच्या समोर आले. महाराज विचार करतात, जगाकडे बघितलं आणि त्यांना कळालं हे जगत कसं आहे आणि देवा तू कसा. तू स्थिर आहे आणि बाकी तुला जर सोडलं तर सर्व जग कसं आहे सांगितलं अभंगाच्या पहिल्या जगताचा विचार जेव्हा तुकोबाराच्या समोर जगाकडे पाहतात, स्वतःचं स्वरूप जगताचं खरं स्वरूप आणि याच्याबद्दल जे भाव निर्माण झाले मनामध्ये, देवाशी बोलतात. तुकोबारे कधी देवाशी बोलतात, कधी जनतेशी बोलतात, समाजाशी म्हणजे जीवाशी बोलतात, कधी जीवाशी बोलतात तर कधी देवाशी बोलतात, कधी स्वतःशीच बोलतात. लोकही बोलतात स्वतःशी, कानामध्ये ते घातलं आणि मोबाईल आहे आणि बोलतोय. त्याचं काय झालं म्हटलं, कोणाशी बोलतात? रस्त्याने चालतात लोक बोलतात स्वतःशी, ते बोलणं वेगळं. स्वतःशी बोलतात, कधी कधी लोकांशी बोलतात आणि कधी कधी संतांशी बोलतात. लोकांशी बोलतानाची भाषा वेगळी आहे, देवाशी बोलतात तेव्हाची भाषा वेगळी आहे, स्वतःशी बोलतात तेव्हाची भाषा वेगळी आहे आणि संतांशी बोलतात तेव्हाची भाषा वेगळी. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय जेव्हा समाजाशी बोलतात तेव्हा साधं साधं बोलतात, सौम्य बोलतात, कधी कधी रागवतात, कधी कधी चिडतात. पण संतांशी बोलतानाची भाषा वेगळी आहे.
लोकांना काय सांगतात? तुम्ही देवाचं चिंतन करा, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाड. ऐकलं नाही असं करू नका. तुम्हाला मी सांगतो, ऐकता नाही ऐकत. आता तुम्ही डोळे उघडा, आता उघडी डोळे, जरी अद्यापिन कडे मातेची या खोडे दगड आला. तुम्ही दगड आहेत का? संतापाला, संतापले, रागवले आणि मग थोडस उपदेश करतात. आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ऐक रे, एक मिनिट, अरे कार्य करता तुमचे मन, अरे कार्य हे भाषा ही ऐके रे. रे काय रे? अरे असं काय बोलणं की? अरे म्हटलं हा जो रे आहे ना, काही माणसं फक्त एक शब्द घेऊन पडून जातात. तसं नाही करायचं. अभंग पूर्ण वाचा, त्याची भाषा, त्याचे शब्द, ते कडवे, महाराजांचा भाव हे समजण्यासाठी अभंगात जावं लागतं. आई के रे जना, त्याचे चालीबे तशाला जसा अभंग करून चाल असेल, अभंग करुणापर पाहिजे. डेरिंगबाज अभंग म्हणजे धौस मध्ये तेव्हा तशी चाल. भूप राग तो राग एकदम, पण तोडी, आसावरी, मालकंस, चंद्रकंस करून ता. पण कुठे कोणता राग वापरावा, अभंगाची भाषा काय, महाराजांची अवस्था काय, त्या अभंगाच्या भाषेवरून रागाची योजना करावी लागते. हा प्रश्न माझा नाहीये, हा यांनाच कळतं, मला कळत नाही. जे गाणारे ना, गाणाऱ्याने अभंगाच्या भाषेनुसार चाल लावली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐकी रे, ऐके रे जना. महाराज म्हणतात, ऐका बरं, तुमचे मी पाया पडतो. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा. काय करायचं? पंढरीचा राणा. लहान बाळ असेल, अरे भाऊ ऐक रे, असं करू नका, आमचं खानदेशी भाषे. अरे ऐका रे भाऊ, अरे असं करू नका रे, पैसे सांभाळून वापरा रे. 50 रुपयाची डेअरी मिल्क खातो. अरे बाबा म्हणे 50 रुपयात अख्खा महिना काम कर रे भाऊ. 50 रुपये डेअरी मिल्क, 10 रुपये मुलं घेत नाही. साधी डेअरी मिल्क 20 रुपयाला मिळते बाबा, असं हा म्हणे. बाबा म्हणे 20 रुपये? अरे 20 रुपयात तर पुरा बाजार होईल माझा. मोठ्या वयस्कर माणसांना रुपया गाड्याच्या चाका एवढा दिसतो, आणि या पोरांना 50 रुपये काहीच, 100 रुपये दिले तर थोडंफार खायला येतो. ऐक रे भाऊ, अरे ऐका रे, ऐका रे, मुलाचे आयुष्य जात सेवाया. हा जो रे शब्द आहे ना, हा करुणा वाचक आहे. करा रे बापांनो साधन हरीचे, जणी कराणीचे करू, जणी कराणीचे करू. करा रे, इथे पण रे शब्द लात मारतो. करा रे, करा रे. पण बापांना शब्द वापरल्यामुळे काय झालं, बोलण्याची मृत्यू लक्षात आली. अरे बाप, बाप हो असं करू नका. करा रे बापांनो. कशाचं साधन? मुद्दा एवढाच आहे फक्त. जनतेशी बोलतात, पण इथे बोलतात देवाशी. तुझं वीण, अभंगाची सुरुवात महाराज तुझं वीण शब्दानं करतात. तुझं वीण काही स्थिर राही ऐसे नाही. देवा तुझं वीण व्यावृत्ती केली, अन्यांची व्यावृत्ती केली. तुझ्याशिवाय कोणी स्थिर नाहीये. तुझं वीण काही स्थिर राहे ऐसे नाही. सर्व जग अस्थिर आहे, गतिमान आहे. हा जो प्रपंच आहे ना, हा क्षणाक्षणाला परिवर्तित होतोय, नाशाकडे त्याची वाटचाल चालली. महाराज तुम्ही आता अभंगावर आले, काय करशाल तुम्ही? मी काहीच करणार नाही, बरोबर करेल. तुझं वीण काही, तुझ्याशिवाय कोणी स्थिर नाहीये. आणि नाशिक जिल्ह्यातले पात्रशेंबे वगैरे कोणी स्थिर नाही. कसे आले काय आले, सगळ्यांच्या पायावर माझं डोकं आहे. कोण कोण कसं कसं आलं. महाराज हे बाबा कधी आवरतील तर आवर, एकदाच आवरलं जेवलं की लगेच गाड्या काढणार आहे आपण. कोण सर्व्हिस, कोण शेती, अनेक सगळे जण अस्थिर आहे. कीर्तनकार सुद्धा, भागवतकार, कीर्तनकार सगळे अस्थिर आहे. गतिमान युग आहे, लोकांना वेळच राहिला नाही. आता कलियुग आहे, भलतच. आणि महाराज म्हणतात तुझं वीण काही, कोणी मला स्थिर वाटत नाही, कोणाला बसायला वेळ नाही.
चैनचं कोणी बसत नाही, बसले तरी फोन, हा ठीक आहे झाला आता आटपलं, झाले 15 मिनिटं फक्त निघतो. बसले म्हणजे इथे कोणी बोलत नाही, फोन चालू आहे, मनात विचार चालू आहे, मनाचे संकल्प विकल्प, मन सुद्धा काम करते, शरीर काम करते, बुद्धी काम करते. बसले तरी माणसं कामच करतात. काही माणसांना घरून काम आहे, कॉम्प्युटरवरती इंजिनियर लोकांना म्हणे वर्क होम चालू आहे. कोणतं होम आहे? वर्क होम. वर्क म्हणजे घरून काम चालू आहे. बरं, घरून कीर्तन ऐकता असं नाही, असं होऊ शकतं. घरून कीर्तन, मी पण तिथून कीर्तन करेल जेवढं का, मला काय यायची गरज. तुम्ही गायन तिथून करा, मी तिथून बोलेल आणि तुम्ही तुमच्या घरून ऐका. वर्क होम कीर्तन तसे बी चॅनल होते बरं का लॉकडाऊन मध्ये, तसे बी सप्ते केलेले काही कीर्तनकारांनी. कीर्तनकार रोज बदलायचे, लावून द्या मोबाईल, पुण्यतिथी करायची, लाईव्ह पुण्यतिथी. काय होणार नाही, सगळं होऊ शकतं. हे कोणी स्थिर बसत नाही. कीर्तनामध्ये आम्ही स्थिर बसत नाही. उगी मी उभा आहे म्हणून ठीक आहे, मी जर बसलो माझी बी गुडघे दुखतील, मला पण झोप येईल. तुझं बी ना काही स्थिर राहे ऐसे नाही, हा विचार महाराज देवासमोर व्यक्त करतात. सर्व जगत अस्थिर आहे. मागच्या वर्षी जसा मी दिसत होतो, या वर्षी दिसत, आता हे साठे महाराज सागर हे तरुण आहे, पण 50 वर्षानंतर ते कसे दिसतील असेच का? आणि तुम्ही 50 वर्षाच्या अगोदर कसे होते आपण? अरे हा सुंदर होते बाबा. अरे म्हणे मी तरुण होतो, 1 क्विंटलचा पोता न्यू फेकून द्यायचं, एकदा एका फटक्यात फेकून द्यायचं. बॉडी तशीच, गाडी तशीच, दाढी म्हणजे दाढी, पण बाबाची ना दाढी ना बॉडी ना गाडी. 3 ज्याच्या जवळ आहे ना तो मोठा. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरेगा. प्रपंचातला बदल. 10 वर्षापूर्वी आपण असे नव्हतो. 1 वर्षानंतर बदल, 1 महिन्यानंतर बदल. अहो मिनिटाला बदल आहे. एका क्षणाच्या अगोदरची सृष्टी पुढच्या क्षणाला बदलते. कशी बदलते त्याचा सूक्ष्म बदल सांगितला वेदांतामध्ये. एक उदाहरण दिलंय. गुलाबाच्या पाकड्या असतात. गुलाबाच्या पाकड्या किती मऊ असतो गुलाब, अरे वा. मग त्या पाकड्यावर एवढी गड्डी केली आपण आणि त्याच्यामध्ये सुई घातली. तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की ही सुई जाताना कुठे अडथळा आला वा, टचकन काहीच नाही. गुलाबाच्या म्हणा, कमळाच्या फुलाच्या पाकड्यांच्या गड्डीमध्ये सुई जेव्हा आपण घातली ना, तेव्हा ज्याने टोचली त्याला सुद्धा कळालं नाही की कोणत्या पाकडीला छेदून ती पुढे गेली. ती 10व्यावर गेली का 50वर गेली का 100वर गेली, केव्हा गेली काहीच वाटलं नाही. तिला टोचण्यासाठी शक्ती सुद्धा लागली नाही. हे जितकं सूक्ष्मपणे घडलं तेवढ्या सूक्ष्मपणे या विश्वामध्ये बदल होतो आहे. विठ्ठल विठ्ठल. जाणार आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार. आयुष्य खातो काळ सावधान, म्हणून सावधान करतो. तुझं बी येणं काही स्थिर राहे ऐसे नाही. परंतु मला कसं काय कळालं, हे कशामुळे कळालं, कोणत्या रीतीने कळालं? अभंगाचं दुसरं आले बहुत
देवा तू स्थिर आहे, बाकी सर्व अस्थिर आहे हे कळालं. कडो आले बहुता रीती. रीती म्हणजे प्रकार. अनेक प्रकारानं माझ्या लक्षात आलं. कळालं पाहिजे, पण ते पण वेळेवर कळालं पाहिजे. मला कळालं पण वेळ निघून गेली तेव्हा कळालं. अनेकांना कळालंच नाही, अख्खा जन्म गेला तरी कळाला नाही म्हणे. का एक म्हणतो, अहो प्रत्येक आता इथला नाही विषय करत आहे मी तुमचा पण करत नाही आणि तुमचा पण करत नाही. आमच्याकडे एक पत्नी सतत म्हणते, तुम्हाला काही कळतं का? पतीला कोण म्हणतं मिनिटाला नाही, पण 2-4 दिवसातून एखाद्या वेळे काही कळतं का बोलते का नाही? ठीक आहे म्हणे, कळत नाही ना मला. एकदा झालं, दोनदा म्हणे कळालं असतं तर मी तुला पसंत एकच नाही. कळत नाही म्हणून तर आप गंमत आहे बरं. असं कोणी बोलत नाही आपल्याकडे, सगळे आपण समंजस असेल. कळत नाही. एखाद्या विद्वान व्यक्तीला, अधिकारी माणसाला जर कोणी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सांगितलं, तुम्हाला हे शोभत नाही, वाक्य साधं आहे, तुम्हाला हे शोभत नाही, एवढं म्हणणं सुद्धा शिवीत जमावतं बरं का. ज्ञानोबर आहे खाली येत नाही. ज्ञानशीच गावंडिया. ज्ञानोबरांची शिवी बर की माऊली शिवी देत नाही, पण ज्ञानशीच गावंडी. अरे काय गावंढळ माणूस आहे, गावठी माणूस आहे. बोलण्याची स्टाईल बघा. इतकं बोललं तरी आपलं पाणी झालं पाहिजे. संभावित आकुटीचे बोट ज्ञानोबर. संभावित माणसाला काय होतं, मला काही कळतं का? एखाद्याला जर असं म्हटलं, आता ते दिंडीमध्ये कधी कधी होतं, याचा पाय त्याच्यावर पडतो, त्याचं ओझं त्याच्या आतड्यावर पडतो. गाडीचे पाय घेऊन आला, बडकीत टाकली बाबाने अशी, आणि हा आला गाडीचे पाय ठेवून. मग तो काय म्हणतो, काही कळतं का? हे म्हणजे आपल्या प्लास्टिकवर कोणी गाडी चिखलाचे पाय भरवले, नेमकी ठेवले, त्याला काय म्हणणार तुम्ही? अरे काही कळतं का? मी आता एवढं कडे टाकली चालू, एवढी टोपी कडक आणि पाय ठेवून दिला खुशाल. काही आहे का तुम्हाला? कळतं का तुम्हाला? स्वारी काय स्वारी? आता याच्या कडक टोपी आहे ना, यात ठेवायची नेरी पंचायत. मी आपण तर घालत होती, आपली घडी करामध्ये घालून घ्या, पण कडक टोपी दिंडीमध्ये जास्त दिवस चालत नाही. आमचे वामन ते काय करतात, ते म्हणते हुशार आहे, ते खूप हुशार आहे. काय करतात ते, असा पांढरा परीघडीचा रुमाल असतो, तो असा मस्त ठेवतात आणि त्याच्यावरती टोपी. तिची जी किनार आहे ना, मळायला नको. टोपी जास्त दिवस चालण्यासाठी त्यांचा तो प्रयोग असतो. काय चालला विषय, कळतं का काही? कडो आले बहुतारी. अनेकांचं आयुष्य गेलं पण कळालंच नाही. खाली टाकलं तेव्हा कळालं. कळो येईल अंत काळे कळालं. पण आयुष्याच्या 17व्या वर्षी 60व्या वर्षी कळालं. पण 17 वर्ष असू द्या 60 असू द्या, ज्या दिवशी कळालं ना तिथून सुरुवात करा, काही हरकत नाही. उरले ते हरी तुम्हा समर्पण. जिथे जाग आली तिथे सूर्य उगवला असा त्याचा अर्थ आहे. देर आहे दुरुस्त आहे. कळू द्या, बाकी कळालं पाहिजे. कळू आले, कळो येईल अंत काढी, प्राण प्रयाणाचे वेळी. अगदी अंतिम क्षणाला कळालं तेव्हा सगळे राहती निराडी रांडा पोरी सकळो. अहो बाबा म्हणा रामकृष्ण हरी, म्हणणार तेवढं आम्ही रोज नेहमी जातो. म्हणा रामकृष्ण हरी, एक म्हातारा म्हणणार नाही थोड्या रुबाबात म्हणे एक म्हातारा. अरे एक आजी तर मला अशी भेटली, आता मी जरा आगाऊ आहे पहिल्यापासून,
10वीपासून मी ज्ञानेश्वरी वगैरे थोडंफार वाचतो. एक आजीला खाली टाकलं होतं. त्यांचा मुलगा माळकरी होता, 40 वर्ष माळकरी. आणि मग आजी जाते बा आपली आई, मग ज्ञानेश्वरी वाच म्हणे भाऊ प्रभाकर. आणली मी ज्ञानेश्वरी, मी मोठ्या मोठ्याने वाचायला लागलो. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंद वर्ष दिये विषय गाडे मिठी तिथली अनुठी ताटी हे तुझी गुरु. म्हातारी म्हणे हा काय करतोय म्हणे, तो ज्ञानेश्वरी वाचतोय. त्याला पहिल्यांदा हाकला घरी. ती म्हातारी काय म्हणे, याला हाकला. आता आमच्याकडची भाषा आहे, तुम्ही काय म्हणता, हाकला. मग तो मुलगा म्हणे तुला काय प्रॉब्लेम आहे, तू मरते ना. ती काय म्हणते म्हातारी, लोकांच्या घरी काही मरणं होता की नाही, का आपल्याच घरी मरताय नवलपणी. म्हातारी काय म्हणते, मीच मरते का, लोक काही मरता की नाही. याला हाकला पहिल्यांदा. बापरे काय कडक म्हातारी रे, तू वाच नाही, याला पहिला हाकला. म्हातारीने मला हाकललंच बा. मी आपली माझा केवढा अपमान झाला असेल तुम्हाला काय सांगू आता. मग मी ती फडक्यामध्ये गुंडवली अशी, माझी गरीबासारखं चाललो घरी. बरं बाई मर, तू कशी मरते तर पाहतो मी. आणि मी आलो घरी, जेवायला बसलो. हो अर्धा तास झाला. त्यांची नात आली पडत, प्रभाकर भाऊ आमची आजी गेली. खरं कोण नालायक म्हातारी रे, मला घरी हाकललं आणि नंतर मेली. ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता मेली असती तर काय झालं असतं. पुण्य नाही म्हणून मरताना राम येत नाही बरं का. रामकृष्णारी म्हणा बाबा, म्हणणार नाही अशी बी लोक सापडले काही. म्हणा रामकृष्णारी, अख्खा जन्म आम्ही वाया घालवला. किंवा सत्कार्य ज्यांचं आयुष्यभर चिंतन होतं त्यांच्याही तोंडात नाव येईल की नाही शंका आहे बरं का. कधीही बुद्धी भ्रम पाहू शकते. प्रत्येक वेळेस जो आमचा घात झाला ना तो मरतानाच झाला. आमचा जो घात झाला ना, जन्माला का आलो आम्ही, मरताना आमचं थोडं बिघडलं वातावरण. बुद्धी भ्रम पावली, त्या बुद्धीला भ्रमित केलं देवाने केलं. नको ते खायला मागितलं, नको त्याचं स्मरण झालं, नको त्याचं चिंतन झालं आणि म्हणून आमचा पुन्हा जन्माला यावं लागलं. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजित. महाराज म्हणतात ही शंका तुकोबारांना होती. महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा कदा जेव्हा माझी बुद्धी आता जशी आहे ना तशीच ठेवा बरं का. मृत्यूच्या वेळेस नाव येणं ही त्याची कृपा आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से. एक हिंदी कवी आहे, तो म्हणतो एक साधक की देवा मी जाईल ना तेव्हा फक्त तुम्ही माझ्या तोंडात उस वक्त जल्दी आना. देवा तुम्ही कसे यावे हे पण सांगितलं. पितांबरी कशी हो, कशी म्हणजे कमरेला काय पाहिजे, तुम्ही पितांबरने सुन्यावर का, दुसरं काही आणलं तर नाही मला तसंच पाहायचंय. पितांबरी कशी हो, छबी मन में ये बसी हो, ओटो पे वो हसी हो, जब प्राण तन से. भगवान कृष्ण हे मंद मंद हसतात बघा. कुठेही बघा तुम्ही, कौरव मेले हसत राहिले, 56 कोटी यादव गेले तरी भगवान हसत राहिले. अहो अश्वत्थाम्याने मुलं मारले तरी भगवान मंद मंद हसतात. द्वारका बुडवली हसले, केली तरी हसले. अहो तुम्ही तुमच्या ओठावरचं हसू मला पाहायचंय. कोणाला बरोबर आणा. उसबत देवा मी जाईल ना, मी पातरशेंब्यात आहे का मी पवार वस्तीवर आहे, कोणत्या ठिकाणी झोपलो आहे, तुमच्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये तुम्हाला वेळ मिळतो नाही मिळतो, पण एका साधकाची विनंती आहे. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. कोणाला संगती आणायचं, राधे को संग लाना जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है खुद गर्जी, आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से. एवढीच विनंती. वाऱ्या कशासाठी करताय आपण, या वाऱ्याचं कारणच एवढं आहे बरं का. पंढरपूरच्या वाऱ्या म्हणे 40 झाल्या, पण देवा मी तुझ्या 40 वाऱ्या केल्या, एक वारी फक्त तू माझ्या जवळ कर बर का. मी जाईल ना, मग तू येऊ नको, माझी एवढी योग्यता नाहीये, पण तुझं नाव माझ्या मुखात आलं पाहिजे आणि मी मेलो पाहिजे. तुझं नाव माझ्या मुखात येणं हीच माझ्या घरी तुझी वारी आहे बर का. तुझ्या जवळ येतोय मी, पंढरपूरला पायी येतोय,
कशाने येत असेल, पण या सगळ्या वाऱ्या तुला समर्पित आहे, पण एक वारी कर एवढीच माझी विनंती. कळो आलं मला, आता कळालं. काय कळालं? हे जगही जाणार आहे, मीही जाणार आहे, काय देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, हे सर्व जाणार आहे, लय होणार आहे, हे मला कळालं. हे महत्वाची गोष्ट झाली. मला वेळेच्या आत कळालं बरं का. महाराज म्हणतात कडो आली बहुतारी ती, तूच माझ्या चित्तामध्ये पांडुरंग माझी चित्ती. आणि आता माझी अवस्था काय झाली सांगू? जेव्हा हे कळालं की हे सर्व जाणार आहे, तेव्हा माझ्या आशा, माझ्या आकांक्षा, माझ्या इच्छा या सगळ्या मी आवरून घेतल्या. सांगितलं अभंगाच्या तिसऱ्या मोकलोनी आशा, मोकलोनी आशा, मोकलोनी आशा, मोकलोनी मोकलोनी आस, मोकलणे म्हणजे सोडून देणे. सगळ्या आशा संपुष्टात आल्या. आता काही करायचं नाही, काही मिळवायचं नाही आणि काही मिळावं अशी इच्छा पण आता उरली. काय करायचंय? बाबांचं 70चं वय, कोणाचं 60-70 मध्ये निवृत्तीकडे झाला. कोणाशी डोकं लावायचं नाही, कोणाशी भांडण करायचं नाही, कोणाशी वाद करायचा नाही. बरोबर, ठीक आहे, ओके, क्षमा करा, क्षमाशील राहा, सोडून द्या, विसरून जा. जितकं जितकं आपण विसरू ना तेवढी समाधान. मोकलोनी आस, हे मिळालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, गादीच पाहिजे, पलंगच पाहिजे, ही असंच बोलली पाहिजे, मला मान मिळालाच पाहिजे, मला काही कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही. म्हणजे घरातली गोष्ट करते, बाहेर ठेवा तुम्हाला काय करायचं, पण घरातल्या लोकांकडे कोणती अपेक्षा ठेवायची नाही. मुलांकडे, सुनेकडे, ठीक आहे, ताई बाई करून आपलं. एक काळ असा होता बाबांचा की त्यांच्या वडिलांना आईला धरून मुलं राहत होती बरं का. 50 वर्षापूर्वी घरात 5 भाऊची जोड आहे की नाही, आता भाऊ 5 आहे, पण एका भावाच्या हातात कारभार राहत होता. दादा सांगतील ते अख्खं घर त्यांच्या तारेवर चालत होतो. पण काळ बदलला आता. आता तुम्हाला मला मुलांना धरून राहावं लागेल. जर का तुम्ही आणि मी मुलांना धरून, सुनांना धरून राहिलो नाही तर म्हातारपण काही आपलं चांगलं होणार नाही. मग काय करायचं? ठीक आहे, सुनेला सुद्धा रुबाब करायचं नाही बरं का सासूंनी, म्हणजे आपल्या करत नाही कोणी. कश काय करेल, करणार नाही ती करेलच. अरे आय करे आजीला आवरा रे, माझ्या मालकाची इस्टेट आहे असं म्हणता की नाही. हो, मी असंच करेल, अमुकच झालं पाहिजे करायचं. मोकलोनी आस, झालो सर्व भावी दास. उदास व्हावं, दास व्हावं देवाचं. आणि हे केव्हा होईल? ज्या दिवशी इच्छा खरं जेव्हा समजेल तेव्हा. वमन ते म्हणी, वमन म्हणजे उलटी. एखादा जेवला, जिलेबी काय जेवण आता जे असेल ते, एवढं जेवला, एवढं जेवला, एवढी बुंदी खाल्ली, एवढी बुंदी खाल्ली अशी लागत होती.
आणि मग बुंदी खाता खाता एक माशी पण गेली मध्ये, सगळी बुंदी बाहेर. ज्याने खाल्ली ना तो बी पाहत नाही तर बाकीचे पाहतील का? व मन ते मनी बैसले. तसं हे सगळं माझ्या मनात बसलं म्हणा. किंवा एखादं उदाहरण सांगतात, जेवायला बसले तुम्ही, जेव्हा सावकाश फक्त पाल पडली होती आमच्या भातामध्ये, तर आम्ही तेवढा भात काढून घेतला. अरे आम्ही जेवतानी काय झालं, इच्छाच मरून गेली. नाही म्हणे दादा तुम्ही जेव्हा पोटभर निवांत जेव्हा, फक्त भातात काही पाल पडली होती. हो पाल पडली होती आणि तोच भात आहे का? हा तोच आहे, फक्त कोपरा काढून घेतला. अरे अरे कसं काय जेल तो नाही जेवू शकत. दूध आणलं, दूध आणलं, बुवाच्या समोर माशी पडली. ताई ताई गेली मध्ये, माशी काढून घेतली. या बाबा, बाबा पेताय मस्त, दृष्टी आण. पण डोळ्यासमोर जर काही झालं तर इच्छा मरते केव्हा? मोकलोनी आस झालो सर्व भावे दास. मी दासत्व प्रकट केलो, पण केव्हा? तो का म्हणे तो तारा, तो का म्हणे तो तारा, तो का
तुका म्हणे तुची खरा एर वावगा पसारा. देवच खरा आहे, सत्य तू विठ्ठला. कागा दाबिला हा जग दाखव. का बरं दाखवला? जगाचं अंतिम सत्य पण परमात्माचं. जग त्याच्यापासून, विस्तार त्याच्यापासून, समावेश त्याच्यापासून. म्हणून तुका म्हणे तूच म्हणजे बाकीच्याची व्यावृत्ती केली. इथे पण तसं तुझं बी ना तसं तूची खरा बाकी तूच आहे. आणि तू जसा खरा आहे तसं तुझं नाव पण खरंच आहे. सत्य साच खरे नाम विठोबाची बरे. सगळ्या देवांपेक्षा जर कोण बरा असेल तर तो विठ्ठलच बरा आहे. जे चार धाम करून आले त्यांना समजेल. तिरुपतीला जा 20 फुटावरून दर्शन, श्रीरंगमपूरला तसंच, पद्मनाभाला तसंच, रामेश्वरला. देव कुठे तर घेणारा दर्शन कुठे. देव काही जवळ येऊ देत. मग मला प्रश्न पडला, एवढे मोठे मोठे मंदिर, सोन्याचे घुमट आहे, सोन्याचे कळस आहे, सोनच. मीनाक्षी मातेचं मंदिर 75 किलोची सोन्याची असं काही आहे. पद्मावती का मीनाक्षी मातेचं सोनं एवढं. लंका तिथून फक्त 18 किलोमीटर. सोनच एवढं आहे. बाहेर प्रकाश भरपूर, लाईट भरपूर, पण गाभाऱ्यामध्ये प्रकाश नाही. दिव्यांवरती समयांच्या प्रकाशात देवाचं दर्शन. एका पुजाऱ्यांना विचारलं. आता तिथे भाषेचा मोठा प्रश्न आहे. मराठीने केला कान असा प्रकार काहीच कळत नाही. तामिळ, तेलुगू या भाषा आहे. आता आम्हाला बी इंग्रजी चांगली येते पण ती थोडीशी येते. 1-2 शब्द आपल्याला येतो. आता त्याला म्हटलं लाईट का नाहीये मंदिरामध्ये, त्याला आपली भाषा कळत नाही. म्हटलं वाय रिझन नो लाईट एवढंच बोललो. आत लाईट त्याला कळालं. मग त्याचं कारण असं आहे, लाईट का नाही प्रश्न थोडस कुतूहल होतं. मग त्याने सांगितलं पुजाऱ्याने की इकडे दक्षिणेमध्ये जेवढेही मंदिर आहे त्या देवाचं दर्शनात गाभाऱ्यात लाईट नाही. तेलाची दिवे, मी म्हणतो का 1-1 क्विंटल तेल जोडत असेल दिवसभरामधून, 20-20 किलोचा 15-15 किलोचा दिवा आहे तेलाचा. अशा दिव्याच्या प्रकाशामध्ये, कारण प्रत्येक मूर्तीमधून एक लहरी बाहेर पडत असतात बरं का. त्या लहरी आपल्यावरती परिणाम करत असतात. दर्शन घेतलं. आपण मोठं भाग्य वारकरी संप्रदायाचं की आपण ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला डोकं लावतो. पण कोणीही डोकं लावत नाही बरं. ज्याला डोकं आहे ना ज्याला डोकं आहे तोच डोकं लावायला जातो. बाकी म्हणाल बिंडो काय का आम्ही तर तुम्ही पा, पण जो डोकं आहे तोच डोकं लावतो. आणि व्यवहारामध्ये डोकेवाल्याशी डोकं लावत नाही. आपण म्हणतो अरे त्याच्या नादी काय लागतात तुम्ही, त्याच्याशी डोकं लावू नका. म्हणजे तो डोकं लावण्याच्या योग्यतेचं नाही. डोकेवाला डोकं लावतो, पण ज्याला खरोखर डोकं आहे तोच डोकं लावतो समाधीला. आपण मोठे भाग्यवान की समाधीला जेव्हा आपण निवृत्तीनाथांच्या डोकं लावलं ना, त्या समाधीमधून लहरी निघत असतात बघा. सायन्स सिद्ध केलं. पण डोकं लागलं ती समाधी एवढी महत्वाची आहे की तुकोबरांनी पण तिथे डोकं लावलं, नामदेवरांनी त्या समाधी डोकं लावलं, नाथांनी पण ज्या समाधीला नाथांचं डोकं लागलं, तुकोबरांचं लागलं, त्या समाधीवरती आम्ही आमचं डोकं लावतो. तर आमचं डोकं किती भाग्यवान असेल. पण याच्यासाठी काय लागतं? डोकेवाल्याचं काम आहे ते बिंडो. तुम्ही म्हणा असं म्हणजे
डोकं लावण्यासाठी डोकं आहे देव. आणि मग जेव्हा ही लहर ऊर्जा झालं बा दर्शन, भाग गेला या अभंगाचा अनुभव घ्यायचा असेल तर पंढरपूरला 12 तास 18 तास उभं राहा आणि दर्शन घ्या, तेव्हा तो आनंद येईल, अभंगाचा अर्थ समजेल, भागही जाईल शिनही जाईल. का बरंही झालं दर्शनही, पण त्या मूर्तीमधून पण लहरी बाहेर पडतात. पण देवाला दृष्ट पण लागते बरं का. हमारे भगवान को नजर लग सकती है, देवाची नजर काढतात बघा. प्रक्षाळ पूजा असते पंढरपूरला, वारी झाल्यानंतर देवाचं सगळं मंदिर आणि देव गरम पाणी धुतले जातात, अनंत उपचार होतात, मंदिर शुद्धी होते, मूर्तीची शुद्धी होते आणि देवाची नजर काढली जाते. म्हणून आपली दृष्टी आहे ना, आपली काही चांगली दृष्टी नाहीये. कोण कसं पाहत तर कोण कसं पाहत, म्हणून बाळाला नजर लागते की नाही. आई काय करते मित्र होते, म्हणून कवनाची दृष्ट झाली असं काहीतरी म्हणतात बघा. म्हणून आमच्या त्या मूर्ती लहरी बाहेर पडतात आणि त्या लहरी परिणाम करत असतात. म्हणून आम्ही दिवे लावतो. विठ्ठल विठ्ठल तुझी खरा येर बाहू गा पसार. ज्या संतांच्या द्वारा हे समजलं त्यांचं चिंतन ज्ञानेश्वर करदिली तैसी केली कटकट, वाकडी केली ते देव झाली. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मदक्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. ज्यांच्यासाठी आपण एकत्रित आहोत, जमला सर्व हा समुदाय, नातेवाईक, इष्टमित्र, भजनी मंडळ, सर्व वैकुंठवासी गोपीनाथ बाबांच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण एकत्रित आहोत. सर्वांच्या वतीने, परिवाराच्या वतीने देवाला एकच विनंती आहे की देवा, बाबा आमचे कुठे गेले माहीत नाही. प्रत्येकाचं जाणं हे त्याच्या कर्मानुसार असतं. जसं कर्म असेल तशी गती आहे का अधोगती आहे ते आम्हाला माहित नाही, पण बाकी त्यांना सद्गती तुम्ही द्या एवढीच आम्ही सर्वजण प्रार्थना करू शकतो. आमच्याकडून त्यांची जी काही सेवा झाली, गेल्यानंतर असेल असताना असेल, ते सर्व त्यांनी आमच्या सेवेला प्रसन्न व्हावं, आम्हाला तिथून आशीर्वाद द्यावा. आता काय होईल, ते जेव्हा होते ना, ते त्यांचे वडील आणि त्यांचे पंजोबा म्हणजे आपले खापर पंजोबा, आता खापर पंजोबाची जी कडी होती ती खंडून गेली आणि आपली कडी म्हणजे वडिलांची जोडली. शास्त्र असं आहे की पिढी, मागची जी पिढी ती खंडित होते आणि नंतरची जोडत चालते. अशा त्या 3 साखळ्या एका ठिकाणी येतात. माताचे पिंड केले ना, त्यांनी पिंड केले बघा, काही मिश्रण केलं, त्यात एक मोठा पिंड केला लांबा आणि त्याचे 3 भाग केले आणि पुन्हा त्याला एकत्रित केलं. म्हणजे काय झालं, गोपीनाथ बाबांना त्या साखळीमध्ये ऍड केलं. तुम्ही ब्राह्मणा विचारा, कृती बघा ज्याने केली असेल त्याला. मग ते पिंड एकत्रित केले म्हणजे काय झालं, अगोदरची निखळून गेली आणि नंतरची जुडली, अशी ही साखळी तयार होत असते. ते जिथे गेले असतील त्यांना सद्गती प्रदान करावी, त्यांना सद्गती मिळावी अशी सर्व परिवाराच्या वतीने विनंती करतो. ज्ञानोबा यांच्या निवृत्ती रथांच्या चरणी समर्पित करतो ही सेवा आणि या ठिकाणी थांबतो. असं पिंगळा तुम्हाला येत असेल तर बघा. आता त्यांचं म्हणणं होतं असं की पिंगळा Hey,
बाबा तुझा मिनट मनोगत व्यक्त कर